राज्यातील सरकार हे चोरी केलेलं सरकार असल्याचं प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अक्कलकोट इथं बोलताना केलं। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्याचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट इथं अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र राज्यातील सरकार हे चोरी केलेलं असंवैधानिक सरकार असून या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही, तेव्हा या असंवैधानिक सरकारला पुन्हा सत्तेत येऊ न देण्याचं आवाहन खरगे यांनी केलं। ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿದೆ, ಅದು ಕಳತನದ ಸರ್ಕಾರ, चोरों का सरकार। आता चोराच्या सरकारला तुम्ही सपोर्ट करता का? जे तुमच्या बरोबर नेहमी असणारे आणि तुमच्या समस्याला सोडवणारे आणि तुमच्या देशाबद्दल काळजी असणारे अशा पक्षाला तुम्ही मत देता, हे तुमच्याकडे आहे। ಇದು ಯಾಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಈಗಿನ ಗವರ್ಮೆಂಟ್ जन आरसीचं गव्हर्नमेंट अಲ್ಲ, लोकांनी निवडलेलं सरकार नाही, ते चोरी केलेले सरकार आणि चोरून जे केलेलं आहे ते फार दिवस टिकत नाही, कारण त्याला काही विचार नाही, काही आयडियोलॉजी नाही, आणि ज्या लोकांजवळ आयडियोलॉजी नसते, विचार नसते, ते लोक तुम्हाला चांगल्या मार्गावर घेऊन जाणार नाही। यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना यावेळी भारतीय जनता पक्षाचं बिनकामी सरकार यावेळी हद्दपार करण्याचं आवाहन केलं। तालुक्यामध्ये मागच्या 5 वर्षात काहीही या ठिकाणी झालं नाही, पण तिथेच म्हेत्रे साहेबांचा पराभव होऊन सुद्धा रात्रंदिवस तुमच्या सोबत तुमच्या सुखदुःखात म्हेत्रे साहेब सामील झाले। हीच काँग्रेसची संस्कृती आहे, हीच काँग्रेसची माणुसकी आहे। बीजेपी कडे माणुसकी नाहीये, संस्कृती नाहीये त्या पक्षाकडे। एकीकडे महिलांवर बलात्कार करतात, एकीकडे महिलांवर अत्याचार करतात, 4 वर्षाच्या लहान मुलीला पण सोडत नाही, आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या नावाने महिलांना आमिष दाखवून महिलांची मतं विकत घेण्याचा पाप हे भारतीय जनता पक्ष करत नाही, करता त्यांना कधीच माफी नाही। त्यांनी कितीही भारतीय जनता पक्षाने कितीही साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं तरीही विजय लोकशाहीचा होणार आहे, विजय काँग्रेस पक्षाचा होणार आहे। आता कोणी किंग मेकर नाहीये, फक्त लोक आणि फक्त जनता जनार्दन आणि जनता किंग मेकर ठरणार आहे। सगळे एवढं सगळं आपलं गुणा गोविंदाने राहत असताना ह्या जातीचा त्या जातीचा, ह्या धर्माचा त्या धर्माचा, असं सगळे एकमेकांमध्ये फूट करून ह्याचा कार्यक्रम चालू आहे। मराठा समाजाचं आंदोलन घ्या, दलित आपलं धनगर समाजाचं आंदोलन घ्या। धनगर समाजाला तर अगदी 2004 पासून त्यांना STचं आरक्षण देतो म्हणून दिलं नाही। कोळी समाजाचं घ्या, आमचे लिंगायत समाजाचं महात्मा बसवेश्वराचं महामंडळ स्थापन केले, एक दमडा पण दिलं नाही। म्हणजे नुसतं खोटं बोलून यांचा सगळा कार्यक्रम चालू आहे। म्हणून यासाठी यांना धडवणं शिकण्यासाठी उद्याचं 20 तारीख फार महत्त्वाचं आहे। काँग्रेसने काय केलं म्हणते त्यांनी, काँग्रेसने काय केलं नाही हे विचारायला सांगा त्यांना, असं आमचं म्हणणं आहे। सगळं नुसतं पोलीस स्टेशनवर दबाव, अधिकाऱ्यावर दबाव, सगळं कामं एकच आहे। 40% सरकार झालेलं आहे। कर्नाटकमध्ये पण 40% सरकार होतं, तिथल्या सुज्ञ जनतेने ते 40% सरकार हटवलं। आता ह्या सरकारला पण आपल्याला हटवण्यासाठी उद्याचे 20 तारीख मोठ ठरलेले आहे। दरम्यान या सभेला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, धवलसिंह मोहिते पाटील, चेतन नरुटे, शिवानंद पाटील, शंकर म्हेत्रे, आनंद बक्कानुरे, मल्लिकार्जुन पाटील, व्यंकट मोरे, शीतल म्हेत्रे, अशफाक बळुर्गी, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती।